नमस्कार शेतकरी बांधवांनो. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ लक्ष देऊन पहा. कारण जर तुम्ही मध्येच व्हिडिओ सोडला तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. कारण नमो शेतकरी योजनेअंतर्गत येणारे 2 हप्ते एकत्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आता स्पष्टपणे दिसून येत आहे. यामध्ये नमो शेतकरीचा 1 हप्ता नव्हे तर 2 हप्ते एकाच वेळी येण्याची तयारी सरकारच्या पातळीवर सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. याचबरोबर अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये अजून एक मोठा प्रश्न आहे. तो म्हणजे केंद्र सरकारकडून मिळणारा पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता हा या 2 हप्त्यांसोबतच येणार आहे का? या सगळ्या प्रश्नांची सविस्तर आणि स्पष्ट उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. शेतकरी मित्रांनो, अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करून घ्या. आज फेसबुक फ्रेंड्ससाठी एक रिक्वेस्ट आहे. त्यांनी यूट्यूब चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या. लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल. राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या माध्यमातून नुकतीच नमो शेतकरी योजनेची पात्र लाभार्थी यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या यादीमध्ये मोठ्या संख्येने शेतकरी पात्र ठरलेले आहेत आणि त्यांच्याच खात्यामध्ये हे 2 हप्ते जमा होणार आहेत. मात्र याचबरोबर अपात्र शेतकऱ्यांची यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे. अपात्र ठरवण्यात आलेल्या शेतकऱ्यांमध्ये मुख्य कारणं कोणती आहेत हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. अनेक शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसणं, केवायसी पूर्ण न करणं, आधार बँक खात्याशी लिंक नसणं, तसेच जमिनीशी संबंधित माहिती योग्य पद्धतीने जोडलेली नसणं ही प्रमुख कारणं आहेत. खूप शेतकऱ्यांना लँड सीडिंगचा मोठा प्रश्न भेडसावत आहे. म्हणजेच जमीन नावावर असूनसुद्धा ती माहिती प्रणालीमध्ये योग्य पद्धतीने दिसत नाही. अशा शेतकऱ्यांनी तात्काळ जवळच्या तहसील कार्यालयात, तलाठी कार्यालयात किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन ही समस्या दुरुस्त करून घ्यावी. कारण जर हा प्रश्न वेळेत सोडवला नाही तर नमो शेतकरीचा कोणताही हप्ता खात्यात जमा होणार नाही. याचबरोबर अजून एक अत्यंत महत्त्वाचं काम म्हणजे केवायसी. अनेक शेतकरी अजूनही केवायसी पूर्ण केलेली नाही. जर केवायसी अपूर्ण असेल तर नमो शेतकरीचे हप्ते मिळणार नाहीत आणि पीएम किसान योजनेचाही लाभ थांबू शकतो. त्यामुळे केवायसी तात्काळ पूर्ण करणं खूप गरजेचं आहे. तसेच आधार आणि बँक खाते लिंक असणं अत्यंत आवश्यक आहे. आज कोणतंही शासकीय अनुदान थेट खात्यात येण्यासाठी आधार लिंक असणं अनिवार्य आहे. जर आधार लिंक नसेल तर कोणताही सरकारी पैसा खात्यात जमा होणार नाही. फार्मर आयडी हा आता सगळ्यात महत्त्वाचा घटक बनलेला आहे. फार्मर आयडी नसल्यास शेतकरी थेट अपात्र ठरवला जात आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे अजूनही फार्मर आयडी नाही त्यांनी तात्काळ तो बनवून घ्यावा. अपात्र यादीमध्ये काही शेतकरी बोगस लाभार्थी असल्याचं देखील स्पष्ट करण्यात आलेलं आहे. तसेच एका कुटुंबामध्ये 2 लाभार्थी असल्यास त्यापैकी एकाला अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. पती आणि पत्नी दोघांनीही लाभ घेतला असल्यास नियमांनुसार एकाच व्यक्तीला पात्र ठेवलं जात आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या निधीमध्ये वाढ होणार का? याबाबत मागील वर्षी मुख्यमंत्री महोदयांनी एक मोठी घोषणा केलेली होती. त्या घोषणेनुसार शेतकऱ्यांना मिळणाऱ्या वार्षिक रकमेमध्ये वाढ करण्याचा विचार होता. मात्र कोणत्याही योजनेच्या निधीमध्ये वाढ करायची असेल तर त्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद करणं गरजेचं असतं. सध्या राज्यात निवडणुकांचा काळ सुरू असल्यामुळे सरकार शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे. त्यामुळेच नमो शेतकरीचे 2 हप्ते एकत्र देण्याची शक्यता बळावली आहे. याच काळात पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून आवश्यक प्रक्रिया पूर्ण झालेल्या असून निधीची तरतूदही करण्यात आलेली आहे. मागील काही महिन्यांपासून नमो शेतकरीचा हप्ता प्रलंबित असल्यामुळे अनेक शेतकरी संभ्रमात होते की ही योजना बंद तर झाली नाही ना. पण तसं काहीही नाही. योजना सुरू आहे, फक्त प्रशासकीय आणि निवडणूक प्रक्रियेमुळे उशीर झालेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांनी स्वतःची सर्व कागदपत्रे आणि माहिती वेळेत पूर्ण करून ठेवणं. कारण पात्र असूनसुद्धा जर एखादं काम अपूर्ण असेल तर हप्ता अडकू शकतो. या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेबाबत असलेल्या जवळपास सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. व्हिडिओबद्दल तुमचं मत कमेंटमध्ये जरूर कळवा. तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून आभार.